मुक्ताज क्रिएशन हँड एम्ब्रॉयडरी क्लास 41. हँड एम्ब्रॉयडरी क्लास 41मध्ये आपले खूप खूप स्वागत. यादीचा क्लास 40मध्ये आपण क्रॉस स्टिच शिकवायला सुरुवात केलेली आहे. तर पहा, यामध्ये 1, 2, 3 हे प्रकार शिकलेले आहोत आपण. पहिला प्रकार सिंपल क्रॉस स्टिच, दुसरा डबल क्रॉस स्टिच 1, तिसरा डबल क्रॉस स्टिच 2, तर चौथा प्रकार आता आपण करणार आहोत डबल क्रॉस स्टिच 3. आणि या क्लासमधील 69वा स्टिच आता आपण करणार आहोत. तर आता पुढील प्रकार म्हणजे चौथा प्रकार आणि डबल क्रॉस स्टिच 3 करण्यासाठी हे दोन थ्रेड घेतलेले आहे आणि ही 5 नंबरची निडल. हा चौथा प्रकार डबल क्रॉस स्टिच 3 करण्यासाठी डबल क्रॉस स्टिच 2 प्रमाणेच ड्रॉ करून घ्यायचं आहे. बघा इथे ड्रॉ करून, आणि यातील पहिली स्टेपसुद्धा क्रॉस स्टिच 3 प्रमाणेच क्रॉस स्टिच 2 प्रमाणेच आहे. बघा, म्हणजे आधी सिंपल क्रॉस स्टिच करून घ्यायचं आहे. हे तुम्हाला स्पीडने दाखवते म्हणजे जास्त वेळ जाणार नाही, व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही. तर पहा, अशा प्रकारे हा सिंपल क्रॉस स्टिच करून झाल्यानंतर आपण ह्या आधीच्या स्टिचमध्ये जसे डॉट्स घेतलेले होते तसेच घ्यायचे आहे. बघा, म्हणजे इथे हे 2च्या मध्ये एक डॉट घेतलेला आहे, त्या 2च्या मध्ये एक, ह्या 2च्या मध्ये एक आणि ह्या 2च्या मध्ये एक असे डॉट. याप्रमाणे हे डॉट्स आपण आधीच्या स्टिचमध्ये केलेले आहे. तिसऱ्या प्रकारामध्ये हा स्टिच आणि हा स्टिच सारखाच आहे. यामध्ये एक कलर वापरला आहे, तर आता यामध्ये हे 2 कलर वापरणार आहे. बघा, म्हणजे तुम्ही अशा प्रकारे हा स्टिच एक कलरमध्ये किंवा 2 कलरमध्ये सुद्धा करू शकता. एक कलरनी केला तरी सुद्धा छान दिसतो आणि 2 कलरमध्ये केलेला आहे स्टिच अगदी सुंदर दिसतो. तर तुम्ही अशी दोन्ही प्रकारे हा स्टिचचा यूज करू शकता. तर अशा प्रकारे हा स्टिच करून झालेला आहे. यानंतर पाहूया क्रॉस स्टिचचा 5वा प्रकार क्लोज क्रॉस स्टिच आणि या क्लासमध्ये 70वा स्टिच. तर पहा, यासाठी कुठली मार्किंग करून घ्यायची गरज पडत नाही. लाईनवर आपण हा स्टिच करणार आहोत. तो कसा करायचा पहा, इथून निडलवर काढून घेते आणि आता इथे ते खाली निडल टाकायची आहे आणि पुढचा येणारा स्टिच हा या लाईनमध्ये आला पाहिजे. बघा, इथून खाली अशी या लाईनवर निडल टाकायची आहे आणि हा जो स्टिच आहे त्या स्टिचच्या सरळ रेषेत वर निडल काढायची. स्टिचच्या सरळ रेषेत निडल वर काढायची आहे. निडल टाकणार, इथे निडल खाली टाकणार आहे आणि इथे वर काढणार आहे. जे फार जास्त अंतर घ्यायचं नाही आहे दोन्ही स्टिचमध्ये. बघा, इथे निडल खाली टाकणार आहे असे आणि इथे वर काढणार आहे आणि हा एक क्रॉस स्टिच तयार होतो. बघा, इथे आता इथे निडल खाली टाकायची आहे आणि हा इथे जो स्टिच आहे या स्टिचच्या बरोबर या स्टिचच्या मध्येच आपल्याला निडल वर काढायची आहे. बघा, इथे निडल खाली टाकायची आहे आणि बरोबर ह्या स्टिचच्या मध्येच निडल काढायची आहे. बघा, जिथून हा स्टिच घेतलेला आहे तिथे निडल काढायची आहे आणि हा जो स्टिच आहे त्याच्या खाली टाकायची आहे, थोडंसं अंतर सोडून टाकायचे आहे या प्रकारे. आणि हा जो आधीचा स्टिच आहे त्याच्यामध्ये निडल काढायची, इथे निडलवर काढायची आहे. आता पुन्हा ह्या स्टिचच्या खाली जरासं थोडंसं खाली टाकायचे आहे निडल आणि ह्या स्टिचमध्ये निडलवर काढायचे. तर पहा, या प्रकारे. आता पुन्हा आपण इकडे या साईडला ह्या स्टिचच्या थोडंसं खाली निडल टाकणार आहे आणि या स्टिचमध्ये निडलवर काढणार आहे. बघा, तुम्हाला दाखवता थोडेसे स्टिचेस बाजूला गेलेले. तर अशा प्रकारे हा स्टिच असतो. या पूर्ण लाईनवर आपल्याला हा स्टिच करून घ्यायचा आहे. हे तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण निडल खाली टाकतो आणि त्याच्या आधीचा जो स्टिच आहे, बघा आता इथे निडल खाली टाकलेली आहे आणि याच्या आधीचा जो स्टिच आहे त्या स्टिचमध्ये निडल वर काढायचे आहे. तर पहा, याप्रमाणे हा स्टिच करून घेते. तुम्ही डायरेक्टली असा करू शकतात हा स्टिच. आपण हे जे स्टिचेस घेतो ते बरोबर ह्या दोन्ही लाईनवर आलेले पाहिजेत. माझ्याकडं सुरुवातीला थोडेसे लाईनच्या आत आलेला आहे, तर तसे येऊ देऊ नका. या पूर्ण लाईनवर हा स्टिच करून घेऊया. तर बघा, या प्रकारे या स्टिचेसच्या ह्या सुंदर सुंदर लाईन्स तयार होतात, म्हणजे बॉर्डर तयार होतात. या बॉर्डर्स तुम्ही जशाच्या तशाही वापरू शकतात किंवा त्याला आणखी डेकोरेट करून वापरू शकतात. पहा, इथे आपला हा स्टिच करून झालेला आहे. इथे खाली निडल टाकते आणि गाठ मारून घेते. तर आपला हा तयार झालेला क्रॉस स्टिच आहे, क्लोज्ड क्रॉस स्टिच. जर काही नाही पाहिलं, तुम्ही अगदी पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की ह्या स्टिचमध्ये बघा, इथे पाहिल्यानंतर
हा जो क्रॉस आहे यामध्ये ही एक आणि हा एक असा स्क्वेअर दिसतो आपल्याला छोटे छोटे. तुम्हाला स्टिचेस कसे वाटले कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, आवश्यक असल्यास शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर भेटूया पुढील क्लासमध्ये. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.